तर मित्रांनो, आज आपण समास या घटकावरील 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्याचबरोबर त्याचे स्पष्टीकरण सुद्धा मी त्या पर्यायाचे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे 20 पेक्षा जास्त प्रश्नाचा तुमचा आपोआपच सराव होणार आहे. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, राजपुत्र या समस्त पदाचा विग्रह कोणता? राजपुत्र, तर याचा विग्रह असणार आहे राजाचा पुत्र. आता राजाचा पुत्र हाच शब्द कशामुळे? तर राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र. इथे चा, जे चा आहे या राजपुत्रमध्ये, चा हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय गाळलेला आहे, त्याच्यामुळे राजाचा पुत्र म्हणजे राजपुत्र. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, खालीलपैकी अव्ययी भाव समास असलेला शब्द ओळखा. अव्ययी भाव समास असलेला शब्द. तर योग्य पर्याय आहे यथामती. हा पर्याय योग्य आहे, कारण अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद जे आहे हे प्रधान असते आणि ते बहुधा अव्यय असते. यथामती म्हणजे काय? मतीप्रमाणे, म्हणजेच बुद्धीप्रमाणे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न तिसरा आहे, आई वडील या शब्दात कोणता समास आहे? आई वडील, तर येथे येते द्वंद्व समास. कारण द्वंद्व समास का? तर दोन्हीही पद महत्त्वाची असतात तेव्हा द्वंद्व समास होतो किंवा द्वंद्व समास असतो. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे जर समान महत्त्वाचे असतील तर त्याला द्वंद्व समास म्हणतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न चौथा, खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? तर असा एक तुमच्यासाठी क्ल्यू म्हणून एक निळकंठ शब्द पण सांगतो. निळकंठ शब्द पण त्याचाच एक आहे. तर कुठला आहे मग बहुव्रीही समास? पितांबर. म्हणजेच काय? पिवळे आहे अंबर म्हणजे वस्त्र, ज्याचे असा तो म्हणजे कोण? श्रीकृष्ण. म्हणजेच या बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे प्रधान नसून तिसऱ्याच व्यक्तीचा त्या दोन पदामधून बोध होतो, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. आता निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, असा कोण मग? महादेव. म्हणजेच बहुव्रीही समासाचं उदाहरण. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न पाचवा, नीलकमल या शब्दात कोणता उपप्रकार आढळतो? अर्थात समासाचाच. तर कोणता? कर्मधारय. कर्मधारय का? तर ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमामध्ये असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे नाम असते, त्याला कर्मधारय समास म्हणतात. आता नील हे विशेषण आहे यामधलं नील, आणि जे कमल आहे म्हणजेच कमळ हे नाम आहे, त्याचा विग्रह जर केलं तर निळे असे कमळ, म्हणून तो कर्मधारय समास. आणि एवढं जरी लक्षात नाही राहिलं तर लक्षात ठेवायचं, दोन्ही पदे जे आहेत ते प्रथमामध्ये असतात, त्याला आपण कर्मधारय समास म्हणायचं. प्रश्न सहावा, दशानन या शब्दाचा विग्रह कोणता? तर याचं योग्य असणार आहे 10 आनने ज्याला आहेत तो, म्हणजे कोण असणार तो? रावण. आणि जर विचार केला तर आधी एका प्रश्नाआधी आपण विचार केला, म्हणजे चर्चा केली, तर कोणत्या समासाचं उदाहरण असेल बरं हे? 10 आनने ज्याला आहेत तो, तर बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे. कारण दोनही गोष्टी, दोनही पद किंवा जे आपण बोलतो त्याच्या व्यतिरिक्त तिसराच अर्थबोध होतो, तो असतो बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी द्वंद्व समास नसलेला शब्द ओळखा. आता नसलेला, तर आपण याचं थोडं एक एक पाहू. हातपाय इथे 2 आहेत, घरदार इथे 2 आहेत, सुखदुःख इथे 2 आहेत, पण त्रिभुवन इथे मात्र 3 भुवन, म्हणजेच पर्याय क्रमांक ड. आता द्वंद्व समास आपण आधी पाहिला, दोनही पदे महत्वाचे असतात, परंतु इथे 3 पद आहेत. मग हे महत्वाचे आहेत का नाहीत हा भाग वेगळा, परंतु 2 नाही, तिथे 3 पद आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ड. प्रश्न 8वा आहे, यथाशक्ती या शब्दाचा अर्थ काय? तर यथाशक्तीचा अर्थ आहे शक्तीप्रमाणे. म्हणजेच काय? यथा या संस्कृत उपसर्गाचा अर्थ आहे प्रमाणे असा होतो. त्यामुळे यथाशक्तीचा अचूक अर्थ जे असते तो आहे शक्तीप्रमाणे. म्हणजे इथे अव्ययी भाव समास येते बरं का. एखादं उदाहरण आलं की आपण पुढे पाहूच.
खालील जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला आता. तर आपण पहिल्यापासून पाहूया. आई वडील द्वंद्व समासाची बरोबर आहे. यथामती जे आधीच आपण पाहिलं अव्ययभाव समासाची ती पण बरोबर आहे जसे मतीप्रमाणे. त्याच्यानंतर पितांबर आत्ताच आपण पाहिला बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे, कारण पितांबर म्हणजे श्रीकृष्ण पाहिला होता पण त्याचं उत्तर. आणि घरदार, घरदार कर्मधारय हे मात्र नाही. हा कर्मधारय समास नसून हा आहे समाहार द्वंद्व समास, म्हणजे घरदार आणि इतर मालमत्ता, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. परंतु आपल्याला उतरलेला म्हणजे विचारलेला पर्याय मात्र हा आपला बरोबर आहे. प्रश्न 10वा आहे. त्रिलोक या शब्दात संख्या दर्शविणारा कोणता समास आहे? आता इथे एक व्याख्या आहे. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि त्यावरून एक समूहाचा बोध होतो त्याला द्विगु समास म्हणतात. आणि इथे त्रि जे आहे, त्रि म्हणजे 3 आणि लोक, लोक म्हणजे विश्वाचे भाग, म्हणजे विग्रह जर केला तर 3 लोकांचा समूह असं त्याचा त्रिलोक होते. त्याच्यामुळे येथे द्विगु समास हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समास विग्रह जन्मापासून आंधळा असा होतो? तर जन्मापासून आंधळा म्हणजे काय? तर बरोबर जन्मांध म्हणजे जन्मापासून आंधळा असं होते. आता इथे पासून किंवा म्हणजे पासून काय होते? पासून हा दुरावा किंवा उगम दर्शवतो, म्हणून हा पंचमी तत्पुरुष समास आहे. पण त्याचं जाऊ दे. जन्मापासून आंधळा म्हणजेच काय? जन्मांध हा महत्वाचा भाग आहे. पुढचा मुखकमल या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? मुखकमल म्हणजे काय? तर कमळासारखे मुख. पर्याय क्रमांक ब. आता कमळासारखे मुख हा कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. कुठल्या? आता हे या प्रश्नात नाही, पण आपल्याला लक्षात येण्यासाठी कमळासारखे आहे मुख ज्याचा तो कर्मधारय समास आहे हा. म्हणजेच काय? येथे मुख म्हणजे कोण? मुख हे उपमेय आहे आणि उपमान कोण आहे? कमळ. म्हणजे उपमा, कमळाची उपमा दिलेली आहे, म्हणजेच कमळासारखे सुंदर मुख. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 13वा. खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. तर खालीलपैकी तत्पुरुष समासाचे आपल्याला उदाहरण ओळखायचे आहे. आता तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखताना आपल्याला राजगृह हा पर्याय योग्य असणार आहे, कारण विग्रह जर केला तर राजाचे गृह म्हणजे घर, यामध्ये चे जे आहे हा षष्ठी विभक्ती प्रत्यय लोप पावला आहे, म्हणून हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. म्हणून आपल्याला तत्पुरुष समासाचं उदाहरण जे आहे हा राजगृह घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न 14वा. 2 किंवा अधिक पदांना एकत्र करून तयार झालेला शब्द याला काय म्हणतात? आता आपण ते शिकतच आहोत. 2 किंवा अधिक पदांना एकत्र करून तयार झालेला शब्द म्हणजे समास. आता या शब्दा म्हणजे 2 किंवा अधिक पदांना एकत्र करून तयार झालेला शब्द म्हणजे समास, आणि त्यापासून तयार होणाऱ्या शब्दाला समस्त पद म्हणतात. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 15वा. खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. आता याच्यापैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा. यथाकाळ. यथाकाळ जर आपण पाहिलं तर कुठला समास? अव्ययभाव समास. यथामती, प्रतिदिन हे तीनही कशाचे येतं? अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत. परंतु चौथा जर विचार केला, चौथा आपलं उत्तर असणार आहे. त्याचं कारण काय आहे? कारण गजानन हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. म्हणजे तीनही वरचे जे येतं हे अव्ययभाव आणि गजानन हे जे आपलं आहे बहुव्रीही समास. का? गजानन म्हणजे गजाचे आहे आनंद ज्याला असा तो, मग कोण? गणपती. म्हणजे तिसरंच 2 पदावरून तिसरा एक शब्द समोर येतो त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. गजानन या शब्दाचा विग्रह कोणता? जे आत्ताच आपण पाहिलं. हा प्रश्न बहुतेक डबल झाला. गजाचे आनंद ज्याला आहे तो, अर्थात ये. प्रश्न 17वा आहे. खालील विधानांपैकी
योग्य विधान निवडा. तर 4 विधाने. द्वंद्व समासात एक पद प्रधान असते. तर हे विधान कसं आहे? चूकच आहे, कारण इथे काय आहे? दोन्ही पदे महत्त्वाची असतात. त्याच्यानंतर अव्ययभाव समासात पहिले पद प्रधान असते. तर हे बरोबर आहे, कारण अव्ययभाव समासाची ही व्याख्याच आहे. काय? तर पहिले पद प्रधान असते. त्याच्यानंतर बहुव्रीही हे आपला पर्याय उत्तर ब बरोबर आहे. तिसरं काय? बहुव्रीही समासात दुसरे पद प्रधान असते नाही, कारण आपल्याला इथे तिसराच एक शब्द बाहेर पडते त्याच्यामधून. आणि द्विगु समासात संख्या नसते, हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे योग्य विधान आहे ब. प्रश्न 18. पंचवटी या शब्दात कोणती वैशिष्ट्यपूर्ण बाब आढळते? मित्रांनो, पंचवटी हा शब्द आपण शाळेत असतानापासून अजूनही सुरूच आहे समासामध्ये. तर याच्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब काय आहे? तर याच्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब ही आहे की याच्यामध्ये संख्या दर्शवलेली आहे. पंच म्हणजे 5. प्रश्न 19 आहे. सुख दुःख या शब्दाचा अर्थ काय? सुख दुःख या शब्दाचा अर्थ काय? तर पर्याय जर वाचले तर याच्यावर जास्त विचार करण्यासारखी गोष्ट काही नाही, कारण सुख आणि दुःख. आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. आपण हा झालेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचा नाही? तर कोणता शब्द नाही हे कॉमेंट करून तुम्ही नक्की मला सांगायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. आणि अत्यंत सोपं उत्तर आहे. आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतर मित्रांना आपल्या शेअर करा. त्याचबरोबर फेसबुकला जर पाहत असाल तर फॉलो करून ठेवा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला रिव्हिजनसाठी कामाला येईल. पुन्हा लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.